नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण रोजच्या प्रमाणे बघा DMER पदभरती 2025 साठी मित्रांनो बघा जे की आपलं आवडतं पद औषध निर्माता मित्रांनो फार्मासिस्ट या पदासाठी आपण बघा या ठिकाणी आज प्रश्नपत्रिका कव्हर करत आहोत। बघा या ठिकाणी मित्रांनो या आपण प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण सर्व काय बघा या ठिकाणी तांत्रिक प्रश्नसंच कव्हर करत आहोत। बघा एकूण या ठिकाणी आपण 15 प्रश्न सोडवणार मित्रांनो। हे सर्व बघा 15 हे प्रश्न या ठिकाणी तांत्रिक स्वरूपाचे आहेत, म्हणून मित्रांनो काय करा, आजचा जो आपला संपूर्ण भाग आहे बघा तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। कारण मित्रांनो बघा या ठिकाणी तांत्रिक प्रश्न आहेत, यामुळे मित्रांनो बघा या ठिकाणी जास्तीत जास्त या आपले जे सर्व प्रश्न आहेत बघा या ठिकाणी परीक्षेमध्ये पडण्याची बघा या ठिकाणी दाट संभाव्यता आहे, म्हणून शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। आणि नवीन वगैरे असाल पहिल्यांदाच आपल्या चॅनलला भेट दिली सबस्क्राइब करून घ्या। ओके, तर प्रश्न पहिला बघा, मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता आहे किंवा कोणता, या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला आहे। बघा मित्रांनो, जर तुम्हाला थोडंसं जर दिसायला जर क्वालिटी कमी असेल तर 720 किंवा 1080 बघा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी क्वालिटी करून बघा, एकदम क्लिअर बघा तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ दिसून जाईल। ओके, तर मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता आहे, तर जे की बघा क्रमांक अ जे की मित्रांनो कान बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, बघा आणखी एक बाब सांगतो महत्त्वाची, या ठिकाणी आपण मित्रांनो आपल्या या परीक्षेसाठी बघा एक 2000 प्लस प्रश्नांचा या ठिकाणी महाठोकळा आपण क्रिएट केलेला आहे। जर तुम्ही बघा या ठिकाणी अद्याप जर आपला हा महाठोकळा अभ्यासला नसेल, खरेदी करून अवश्य खरेदी करा। दररोज या ठिकाणी बघा वरवर मी सांगत आहे। ओके, खरेदी करा, कारण मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला आपल्या या पदासाठी औषध निर्माता या पदासाठी टेक्निकलचे देखील तुम्हाला बघा यामध्ये प्रश्नसंच अभ्यासाला मिळतील। ओके, तर अवश्य खरेदी करा। खरेदी करण्यासाठी काय करा, 74 14 93 93 07 बघा हा आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर फक्त आणि फक्त गरीबाला परवडेल आणि श्रीमंताला आवडेल या प्रकारची रक्कम जी की 99 रुपये पे करा, आणि पे केलेली स्क्रीनशॉट बघा तुम्ही या नंबरच्या व्हॉट्सअपवर टाकून टाका। अवघ्या 2 मिनिटाच्या आत मी हा महाठोकळा तुम्हाला अवेलेबल करून देऊ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर। ओके, तर या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला मिळणार काय बघा, आजपर्यंत जेवढे काय बघा TCSनं या ठिकाणी विचारलेले PYQ प्रश्न आहेत मित्रांनो, जे की GKGS आणि करंट अफेअर्स आणि वर्षामधले जेवढे काय बघा जानेवारी ते 10 डिसेंबरपर्यंतचे दिनविशेष ते सर्व काय बघा तुम्हाला मित्रांनो या महाठोकळ्यामध्ये अभ्यासाला मिळणार आहेत। पण बघा वेळ करू नका, आत्ताच्या आत्ता बघा आपला हा महाठोकळा खरेदी करा। ओके, 74 14 93 07 हा आपला क्रमांक आहे। ओके, असू द्या लक्षामध्ये। दुसरा बघा, दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी दैनंदिन आहारामध्ये बघा फॉस्फरसच्या त्रुटीमुळे या ठिकाणी कोणता विकार जो मित्र बघा या ठिकाणी विकार आहे मित्रांनो बघा या ठिकाणी संभवू शकतो, तर जे की क्रमांक ब वाढ खुंटीने बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे बघा। ओके, या ठिकाणी बघा क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर राहील। ओके, पुढे बघा तिसरा, खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो, तर बघा मित्रांनो या ठिकाणी या तीनपैकी जो कोणता ग्रुप आहे मित्रांनो जो की या ठिकाणी बघा ड्युअल प्लांट म्हणून बघा या ठिकाणी ओळखला जातो, तर बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा क्रमांक या ठिकाणी क लायकेन्स बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर मित्रांनो बघा लायकेन्सला बघा या ठिकाणी ड्युअल प्लांट ग्रुप म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी ओळखलं जातो किंवा संबोधलं जातं, लक्षामध्ये तुम्हाला सर्वांना ठेवायचं। ओके, बघा सर्व काही तांत्रिक प्रश्न मित्रांनो, त्यामुळे बघा दाट संभाव्यता या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारण्याची आहे, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ अभ्यासून घ्या। ओके, तर दुसरा चौथा बघा, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे असते, तर बघा मित्रांनो या ठिकाणी या खालीलपैकी कोणत्या प्राण्याचं जे मित्रांनो बघा हृदय आहे जे की या ठिकाणी 4 कप्प्याचं असतं, तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक ड बघा मगर। तर मित्रांनो बघा मगरचे जे मित्रांनो बघा हृदय आहे मित्रांनो ते या ठिकाणी 4 कप्प्याचं असते, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके, यासोबतच बघा मित्रांनो मानवाचे जे मित्रांनो बघा हृदय आहे मित्रांनो ते एकूण 3 कप्प्याचं असतं बघा, लक्षात ठेवून घ्या। 3 कप्प्याचं हृदय बघा मित्रांनो या ठिकाणी मानवाचं असतं। ओके, पुढचा बघा पाचवा, खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो। ओके, तर बघा मित्रांनो या 4 प्राण्यांपैकी कोणता जो सस्तन प्राणी आहे बघा या ठिकाणी अंडी घालणारा आहे, तर जो की बघा क्रमांक अ प्लॅटिपस बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर राहील बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं। ओके,
प्लॅटिपस. ओके, काय करा बघा, नोट डाऊन करून घ्या, लिहून घ्या, हे सर्व काही लिहून घ्या आणि पाठांतर करून घ्या. ओके, लिहून पाठांतर करा. पुढचा 6वा, खालीलपैकी उडणारा स्वस्तन, बघा सस्तन आहे मित्रांनो, बघा या ठिकाणी सस्तन आहे, स्वस्त नाही, सस्तन प्राणी कोणता आहे? तर मित्रांनो बघा या ठिकाणी उडणारा सस्तन प्राणी कोणता आहे? तर जे की क्रमांक बघा ब, जे की बघा वटवाघूळ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा 7वा काय म्हणतो, तर मानवी डोळ्यात कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तर बघा मित्रांनो या ठिकाणी मानवी डोळ्यामध्ये कोणता जो भाग आहे मित्रांनो या ठिकाणी आत येणाऱ्या किरणांना या ठिकाणी नियंत्रणामध्ये ठेवत असतो किंवा नियंत्रित करत असतो? तर जो की बघा क्रमांक या ठिकाणी क, इरिस. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, इरिस या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, थोडंसं बघा या ठिकाणी कॅमेराच्या प्रॉब्लेममुळं झिकझिक झिकझिक बघा या ठिकाणी आपली स्क्रीन करत आहे. तर ओके, या ठिकाणी थोडंसं ॲडजस्टमेंट करा. पुढे बघा 8वा प्रश्न कशा प्रकारचा आहे? तर बघा प्लेग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो? ओके मित्रांनो, तर प्लेगची जी बघा मित्रांनो ही साथ आहे बघा, ही कोणत्या या ठिकाणी प्राण्यामुळे पसरते? तर जे की क्रमांक बघा ड, उंदीर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी बरेच विद्यार्थी काय म्हणत आहेत, तर एक्झाम बघा मित्रांनो, जी बघा आपली DMARची एक्झाम आहे ती या ठिकाणी कधी होईल? तर बघा तुम्ही सध्या कसल्याही प्रकारचं या ठिकाणी टेन्शन घेऊ नका. सध्या बघा मित्रांनो 1 महिना ते 1.5 महिन्यापर्यंत या ठिकाणी आपली एक्झाम होऊ शकत नाही, म्हणून काय करा आताच बघा या ठिकाणी तुमचा जो अभ्यास आहे बघा आणि या ठिकाणी कमी पडू देऊ नका. जवळपास 30 ते बघा 40 दिवसाचा मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी आत्तापासून टाईम भेटू शकतो. ओके, कारण या ठिकाणी बघा कसल्याही प्रकारची एक्झामच्या ठिकाणी बघा आणि काही आयोगानं अपडेट वगैरे आम्हाला कसल्याही प्रकारच्या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणून बघा तुम्ही या ठिकाणी अवश्य बघा तुमचा मित्रांनो अभ्यास बघा या ठिकाणी संपूर्णपणे बघा जसा सुरू आहे मित्रांनो त्याच लेवलचा या ठिकाणी सुरू ठेवा. ओके, पुढे तुम्ही काही काळजी वगैरे करू नका, जसे बघा एक्झामची डेट येईल आम्ही तुम्हाला कळवून देऊ. ओके, तर पुढे बघा 9वा, दात व हाडे यांचे प्रमुख घटक कोणते आहेत? तर बघा मित्रांनो दात व हाडे यांचे जे मित्रांनो 2 प्रमुख घटक आहेत बघा, ते कोणते आहेत? तर जे की क्रमांक अ कॅल्शियम व फॉस्फरस. बघा जे की क्रमांक अ या ठिकाणी प्रश्नाचं राईट आन्सर आहे. पुढे मानवी त्वचेचा महत्त्वाचा घटक कोणता आहे? बघा मित्रांनो या ठिकाणी मानवी त्वचेतील सर्वात महत्त्वाचा जो मित्रांनो बघा या ठिकाणी घटक आहे तर तो या ठिकाणी कोणता? तर जे की क्रमांक ब मेलॅनिन. लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं बघा, या ठिकाणी क्रमांक ब मेलॅनिन आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. 11वा, मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या मानवी जे शरीर आहे मित्रांनो या ठिकाणी मानवी शरीरामध्ये एकूण पाण्याचं प्रमाण किती टक्के आहे? तर जे की बघा क्रमांक अ या ठिकाणी 65% बघा मित्रांनो आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण असतं, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, प्रश्नाचा आपला योग्य आन्सर जे की क्रमांक बघा 65% असणार. 12वा काय म्हणतो, डॅश 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 ही कीटकभक्षी वनस्पती आहे. ओके मित्रांनो, तर बघा या चारीपैकी या ठिकाणी कोणती कीटकभक्षी वनस्पती आहे? तर जे की क्रमांक ब घटपर्णी. बघा ही जी मित्रांनो या ठिकाणी वनस्पती आहे मित्रांनो ही कीटकभक्षी वनस्पती आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार. 13वा काय म्हणतो, पुढीलपैकी कोणती सवय आरोग्याला घातक आहे? तर पहिली सवय दात घासणे व नियंत्रित आंघोळ करणे, दुसरी शिळे अन्न टाळणे, तिसरी फास्ट फूड खाणे व चौथी योग्य वेळी व्यायाम करणे. तर बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार बघा क्रमांक जे की फास्ट फूड खाणे मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या आरोग्यासाठी एक घातक घटक आहे मित्रांनो, असं आपण या ठिकाणी मानू शकतो. एक घातक सवय जे की क्रमांक बघा फास्ट फूड खाणे मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर. 14वा बघा जो की सिगारेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो? तर सिगारेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होऊ शकतो? तर जे की क्रमांक बघा ड फुफ्फुस या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर राहील, जे की लक्षात सर्वांना ठेवायचं आहे. शेवटचा, लाळेमध्ये असलेल्या स्त्रावाचे नाव काय आहे? ओके, तर लाळेमध्ये मित्रांनो या ठिकाणी असलेल्या स्त्रावाचं नाव काय? तर जे की क्रमांक बघा अमायलेज. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर राहील, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, बघा सरासरी तर बघा पुन्हा जो शेवटचा प्रश्न असतो हा तुमच्यासाठी आपण सोडवतो, परंतु या ठिकाणी बघा जास्तीत जास्त विद्यार्थी कमेंट करत आहेत की सर शेवटच्या प्रश्नाचं देखील या ठिकाणी तुम्ही आन्सर सांगून टाकत चला, म्हणून या ठिकाणी बघा
आजपासून आपण शेवटच्या प्रश्नाचं देखील या ठिकाणी बघा आन्सर तुम्हाला सांगून टाकू. ओके, तर जे की प्रकार क्रमांक अ बघा अमायलेज या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार. ओके, तर बघा हे होते मित्रांनो बघा या ठिकाणी आपले आजचे DMAR भरतीचे जे की मित्रांनो औषधी निर्माता या पदासाठी बघा अत्यंत इम्पॉर्टंट मित्र बघा असे जे की टेक्निकल क्वेश्चन्स. जर तुम्हाला हा आपला आजचा मित्रांनो जर व्हिडिओ हा जर आवडला असेल तर बघा आपल्या आवडला तुम्ही लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत बघा जो आपला संपूर्ण काय हा व्हिडिओ आहे बघा अवश्य या ठिकाणी शेअर करा. आणि या ठिकाणी अद्याप तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत आणि नवीन तयारी नवीन अपडेट आणि नवीन अशाच एका तांत्रिक प्रश्नासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करत राहा अभ्यास.